महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, चॅनलला जवळपास 8 वर्ष झाली आहे. 8 वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त ब्रीडिंग क्षेत्रामध्ये जातीवंत गायी असतील आणि त्याचबरोबर वळू असतील याची माहिती घेण्याचा हा आपण सर्वात जास्त प्रयत्न केला. आज आपण ज्या दावणीला येथे आहोत त्यांचं नाव आहे उमेश बसवेश्वर स्वामी, राहणार नागज, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. आज या दावणीला खरं तर सर्वात विशेष गोष्ट म्हणजे की पुढच्या 10 वर्षांनी आपल्याला ह्या दावणीच्या मुलाखतीची आठवण आवर्जून होणार आहे अशी एक मुलाखत आहे. कारण या दावणीला आज बापलेक एकत्र आणण्याचा योग जुळून आला आहे आणि त्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. उमेशांना नमस्कार. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि कुठेही तुमचं हे नागज ती माहिती द्या. माझं नाव उमेश बसवेश्वर स्वामी, राहणार नागज, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. आमचं गाव कवठेमहांकाळ तालुक्यात दालगावजवळ येतं. आमचं गाव विजापूर दुहागर हवे आणि नागपूर रत्नागिरी हवे. निशान मानगाव साहेब, आपलं संपूर्ण नाव, गाव आणि पत्ता सांगा आम्हाला तुमचा. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट निशांत काकासाहेब मानगावे, मुक्काम पोस्ट खंडेराजुरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. फोन नंबर 9158386186. मंडळी, आज आपण चॅनलच्या माध्यमातून एक छोटीशी आठवण फक्त तुम्हाला हे करून देतो. गेल्या 8 वर्षामध्ये आपण स्वामी कुटुंबाच्या बऱ्याचशा मुलाखत पाहिल्या, जातीवंत वळू बैल गाई यांच्या दावणीला पाहिल्या आणि निशान मानगावे साहेब जे आहेत तर त्यांच्या दावणीला सध्या त्यांच्या मागे पाहत असलेलं एक जातीवंत वळू बैल, त्याबद्दल ते अधिक माहिती देतीलच. फक्त मी या बैलाची एक आठवण करून देतो. मी चॅनलच्या माध्यमातून चॅनलच्या टीममध्ये मयुरेश असेल, रुपेश बालवडकर असेल आणि अजून आम्ही टीम ह्या बैल जेव्हा काशीनाथ नाईक यांच्या दावणीला ज्यावेळेस होता त्यावेळेस आम्ही चाललो होतो. गाडी त्यांच्या घरापर्यंत जात नव्हती. अर्ध्या वाटेत 1.5 ते 2 किलोमीटर गाडी मागे लावून उन्हातानाचं आम्ही चालत चाललो होतो. मयुरेश, रुपेश बालवडकर पुढे चाललेत. पण हा बैल तिथं दावणीला पाहिल्यानंतर अक्षरशः त्याच्या पाया पडून तिथं एक सुख किंवा एक जातीवंत खिलार काय असतो याचं उत्तम उदाहरण त्यावेळेस पाहायला मिळालं. निशान मानगावे साहेब, आम्हाला थोडंसं सध्या हा बैल आपण घेतला कधी, आजपर्यंत गाई किती, ह्या सगळी बैलाची माहिती, काय विशेष आहे या बैलाचं वेगळेपण? बैलाचा जन्म सिद्धापूरमध्ये झाला या आणि सध्या बैलाचं 20 रनिंग चालू आहे. आत्ता आपण घेऊन जवळजवळ 1-2.5 वर्ष झाली बैल घेऊन. 300 गाया आपण कवर केलेत त्याच्याकडून आणि एकदम जातीवंत म्हणजे आमच्या भागात जेव्हापासून बैल आला आहे तेव्हापासून भागवाल्यांचं खूप चांगलं झालं आहे असं मला वाटतं आहे. आणि वासरं एकदम ज्या किमतीला विकली नव्हती अशा किमतीला वासरं विकालीत बैलाची. साहेब, आता वय किती सांगितलं बैलाचं? सध्या 20 रनिंग चालू आहे. 20 आणि तुम्ही घेतला 2.5 वर्षापूर्वी, म्हणजे अंदाजे 17-18 वय असताना तुम्ही घेतला. तर मला एक विचारायचं आहे की त्या वयामध्ये बैल घेणं ही खरं तर म्हणजे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने ते हसण्यासारखी गोष्ट आहे का, ह्या वयात बैल घेणं? आधी लोक विचार कसा करत होती की बैल जुळला, बैल 8-9 वर्षाचा झाला की बैल लोक देऊन टाकत होती, वळू बैल. पण हा बैलच असा आहे की आमच्या डोक्यात होतं तो चालू असू दे नसू दे दारात आणायचा बैल, या हिशोबानं आम्ही घेतलेला आणि आणल्यावर जे त्याचा रूट लागला ते एकदम ओकेच आहे. मी थोडंसं तुम्हाला थांबवतो. उमेशांना नमस्कार. उमेशांना, आज या दावणीला तुमचा जो बैल आहे राजाचा बाप असते इथं घेऊन येण्याचा आग्रह कशासाठी? एवढ्या जवळपास आय थिंक 40-50 किलोमीटर ते मालक घेऊन आलेत, तर का हा आग्रह, काय वेगळेपण आहे आजच्या ह्याच्यामध्ये? ह्याचं खरं कारण सांगतो दादा तुम्हाला. 4 बैलांच्या बाबतीत योगायोग मला आणता आला नाही, पण काही करून साहेबांच्या सहकार्यामुळं हा दिवस आज म्हणजे माझ्या मनासारखा आला. पहिल्यांदा एक बैल चांगला होता आपल्याकडे, आपण आणला होता कोलेकर सरांनी घेतला होता, कोलेकर सरांकडून मी घेतला होता. तो बैल ढालवाच्या बैलाचा बैल. त्या वेळेला पण वाटत होतं की बापलेक आपल्या जागेवर यावी, ती फोटो काढावं असं वाटत होतं, पण त्यावेळी पण काय ते शक्य झालं नाही. दुसरा आणला आपण निवर्गीचा बैलाचा एक बैल रायफल म्हणून फोन आणला होता लहानपणी. त्याचा पण बापाचा लेखाचा फोटो काढावा यावा होता, पण तो पण काय जमला नाही. परत संघच्या बैलाचा एक फोन आणला होता आपण, चिमण्या नावाचा फोन आणला होता, त्याचा पण योगा झाला नाही. पण ह्या योगामध्ये ह्यो बैल आपल्या भागात आलेला होता, आता खंडेराजुरीला साहेबांकडे आला होता. हा बैल लहानपणापासून बघतोय, आदत असल्यापासून चर्चेने यात्रेत 2007ला मी पाहिला होता आदत असताना. त्या दिवशीपासून ह्यो बैल बघतोय. बैल तेव्हापासून आवडायचा. मध्यंतरी काय 5-6 वर्ष तिकडे जाणं झालं नाही, गेलो नाही. मग तुमच्या चॅनलच्या माध्यमातून परत बैलाचं
फोटो व्हिडिओ बघायला मिळले, परत बैल बघायला गेलो. त्या दिवशीपासून एक मनात इच्छा होती की ह्या बैलाचं पिल्लू आपण एक आणायचं चांगलं आणि तसा बैल व्हावा अशी एक इच्छा होती. आणि ज्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी हो बाप फोटो बी असू दे. आता ती 3 बैल आणू शकलो नाही आपण. पहिली डालवाचा बैल, संघचा बैल, परत त्याचा वर्गीचा बैल, ती 3 बैल आपण आणू शकलो नाही. पण ह्यो 4था बैल आपल्या घरी ह्याचा एक पिल्लू चांगलं घेऊन जायचं, तयार करायचं. हे ज्या दिवशी तयार होईल बापासारखा बैल दिसल, वाटेल आपल्याला बाबा, मी काय 100% म्हणत नाही बापासारखा, पण 90% ज्या दिवशी बापासारखा बैल होईल असं माझी इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी हो बाप कुठेही असू दे आपल्या घरी आणायचा, ह्याच्या साईडला बांधायचा. आणि आमच्या वडिलाचा आणि माझा त्या बापासंग बाप आणि माझ्यासंग त्याचा मुलगा राजा असा फोटो काढायची लय दिवसापासून इच्छा होती. ती आज माझी साहेबांच्या आणि आमचे इचलकरंजीचे मित्र राकेश पाटील आणि तुमच्या सहकार्यानं आज माझी ती एक इच्छा, या खेळार क्षेत्रातली ती एक इच्छा आज माझी पूर्ण झाली. मंडळी, हा बाप लेक एकत्र आणण्याचा खरं तर मोठा प्रसंग होता. फोटोही खूप सुंदर आलेले, ते सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहता ते सगळ्यात जास्त व्हायरल झालेले सध्याचे फोटो. काका, मला तुम्हाला विचारायचं की पलीकडचा बैल तुम्ही कधी आदत किंवा दोनदात कधी कोणत्या यात्रेत पाहिला होता? यात्रेमध्ये कोणाच्या मालकीचा होता त्यावेळेस? नव्हतं मला. नाही, नाही आदत असताना. काय रूप होतं त्यावेळेस त्याचं? काय बोला कसलं कसलं मग त्यावेळेस तो खरेदी करण्याचा मोह आपण काय केलं? मग विचारलं सगळं झालं, द्यायच नाही म्हणा. उमेश अण्णा, मला एक विचारायचं आहे की हा बैल आता काशीनाथ नाईक ह्या शेतकऱ्यांच्या दावणीला होता. आता मी मागाशी सांगितलं की अंतर म्हणजे शेतकरी, आम्हाला स्वतःला गाडी घेऊन जाता येत नव्हते, गाडी अर्ध्या वाटेत लावून आम्ही गेलो, चालत गेलो. आता हे सगळ्यांना करणं शक्य नाही. त्यात गाई मालक तिथं जाणं कदाचित मी म्हणेल थोडंसं अवघड आहे, कारण कदाचित लांब जास्त असल्यामुळे. जर बैल अजून थोडासा काय म्हणू आपण मध्यवर्ती भागात असतं तर काय वेगळं पण अजून याचं अजून पण याची पैदास चांगली बघायला मिळली असती. आणि ते थोडा भाग थोडा ऑड जायच्या ठिकाणी. आणि तो जो मालक होता पहिला, त्याने जास्त फोटोग्राफी, जास्त व्हिडिओग्राफी, असं जास्त सोशल मीडिया यूज न केल्यामुळं बैल तो झाकून राहिला. ज्यावेळी तुमची टीम तिथं पोचली त्याच्यानंतरच त्या बैलाचं चनेगावचा बैल, चनेगावचा बैल, चनेगावचा बैल नाव पडलं. त्याच्या अगोदर फक्त ज्यांनी सिद्धापुरात नांगरे पाटलांच्या मळ्यात ज्यावेळी तिथून अशोक कुरीने घेतला, त्याच्यानंतर चनेगावच्या नाईकने घेतला ना, त्या चडचण यात्रा 1 वर्ष, त्याच्यानंतर एक उमदी यात्रेत, असं 2 यात्रेत बैल आला. त्याच्यानंतर कुठेही बैल आला नाही. काही कारण आहे त्याला बैल न येण्याचे कारण, कारण तो मालक थोडा चांगला बैल बाहेर काहीतरी नेले माणसं काहीतरी खोड्या करतील ह्या भावनेनं तिने आणला नाही. ते चांगलं झालं. आज तो बैल बघायला तर सगळ्यांना मिळतोय. काय कारणं आहेत त्याला न आणण्याची यात्रेत, त्यामुळे तिने आणला नाही. त्यामुळे बैल तो आजपर्यंत पूर्ण ओपन कुठं बाहेर आला नाही. ज्यावेळी तुमची टीम गेली त्यानंतर सगळ्यांना बैल कळला. आता मला एक विचारायचं आहे की आता बैल त्या भागामध्ये होता मालक, आता आम्ही ज्यावेळेस तिथं गेलो तर त्या दिवशी मालक पण तिथं नव्हता. तर तो बैल सोडायला खरं तर त्यांच्या घरातला मुलगा किंवा ती इतर मंडळी नव्हती, तर शेजारची त्यांच्या जवळची मंडळी मुलं होती 1-2. तर त्यांना म्हणलं, ते म्हणले आम्ही बैल सोडत नसतो. तर आता मी मयुरेश आमची चर्चा झाली, आपण एवढ्या लांबनं बैल बघायला आलोय, कमीत कमी चित्रीकरण व्हिडिओ काढण्यासाठी फोटो बैल धावणीचा तर सोडलं पाहिजे. कसं तरी हातापाया पडलो आणि मग त्यांनी बैल बाहेर रानामध्ये आणला. आज आम्ही सकाळी आल्यानंतर बघितलं तुम्ही बैलाला ते नाम ओढत होते किंवा शेंब्यांमध्ये ते शिंगात त्या हे घालत होते गोंडे किंवा कासरे बदलत होते की त्यावेळेस बैलाचं जे उग्ररूप आम्ही पाहायला मिळालं. काय वेगळे पण ह्या सिद्धापूर वंशावळीतल्या बैलाचं? दादा, मुळात सगळ्या वंशावळीपेक्षा सिद्धापूर खान हे जास्त टार्गेट, जास्त गरम. जेवढं आपण त्यांच्या कलानं जाईल तेवढं हाताळता येते. त्यांच्या विरुद्ध जेवढं करेल तेवढं जास्त करणार, पण कमी करणार नाही. हा त्यांची एक खासियत आहे. आणि तुम्ही जे म्हणताय तिथे गेल्यावर बैल सोडला नाही, आम्हाला त्यांनी दाखवलं नाही सोडून, दादा त्या वेळेत त्या बैलाचं वय, त्याचं ते रौद्र रूप लय वेगळं होतं. कोणच धाडस करू शकणार. इव्हन त्याचा मालक सुद्धा बैल शांत असतात तरच तुम्हाला सोडून धावला असता. गरम झालेला बैल तो मालक सुद्धा स्वतः सोडणार नाही, इतका गरम होणारा बैल आहे. ह्या बैलाचं मी पूर्ण लहानपणीपासून बघतोय. सगळे त्याचं चाल बिल सगळे लय अतिशय गरम रक्ताचा बैल आहे हा. आणि अजून बी बघा तुम्ही, सकाळ पण बघितलं आपण नाम वाढताना काय करत होता, नाही त्याला ती सण होत नाही जास्त. आता त्याचं वय झालंय तरी ते एवढा करतोय. मग तरुणपणात काय करत असेल याचा, ज्यानं ते बघितलं आहे जवळ जाऊन त्यालाच माहिती आहे. म्हणजे असं म्हटलं तरी चालेल.
निशान मानगर साहेब, आता एक विचारायचं की आत्तापर्यंत 2.5 वर्षामध्ये आपण दावणीला किती गायी भरल्या, त्यानंतर किती पैदास आज पाहायला मिळते आणि अजूनही बैल चांगल्या कंडिशनला गायी भरण्यासाठी चालू आहे, तर ह्याच्यासाठी व्यायाम, खुराक किंवा सध्याच्या ह्या वयामध्ये काय वेगळं आपण त्याला करतोय? त्याला आजपर्यंत कसं आहे, आपण कधी झोपलं नाही आहे आधी, म्हणजे ते झोपायच्या मापचाच नाही आहे सोडा. म्हणजे जवळ जाणं म्हणजे 10 वेळा विचार करून त्याचं कंडिशन बघून जायला लागते जवळ. आणि आपण एक 300पर्यंत आत्ता गया कवर केलेत त्याच्यापासून. एक 150च्या आसपास आत्ता वासरं तर आहेत बघण्यासारखी पडलेली त्याची. आता परवा एक 4-4.5 महिन्याचं आमच्याच गावातलं वासरू जवळजवळ 2.5 लाख रुपयाला विकले. 4-4.5 महिन्याचं वासरू शेतकऱ्याच्याकडून डायरेक्ट मालकानं घेतले, व्यापारी नाही काय नाही. उमेशांना एक विचारायचं की आता बैलाचं वय 20 आहे जवळपास. आता सिद्धापूरच्या ह्या लाईनमधली ह्याच्या अगोदरची बैल किती सगळ्यात जास्त वय कोणत्या बैलाचं ह्यांच्या लाईनमध्ये होऊन गेले? सध्या ह्याच बैल जास्त वयाचा बैल होच. ह्याची बैल नाही, ह्याच्या वयाचा हाच एकच बैल होता. हा एक तांडूचा राजा एक होता, तर तो राजाचं काय झाले माहित नाही, पण आता हाच राहिलाय फक्त एवढ्या जास्त वयाचा बैल माझ्या माहितीप्रमाणे. तर अन्न सध्या आम्हाला तुमच्या राजा बैलाचं वय काय किंवा कुठून आणलंय, काय वयामध्ये, आणि सध्या किती गायी भरून झाल्यात, पैदास काय पाहायला मिळते आपल्याला? हा बैल आपण आणला जगचे कुमार काका बोडके यांच्याकडून. त्यांनी आणला होता संजू अण्णा हुलजंतीचे त्यांच्याकडून. अण्णाने आणला होता चिटपूरमधून. चिटपूर म्हणजे चनेगावच्या पलीकडे 2 किलोमीटर आहे, तिथून अण्णाने आणला. तर आपण कुमार काकांकडनं घेतलं आहे. आपण आणताना वय साधारणतः याचं होतं 1 वर्ष 1 महिना, जास्त कमी 1 वर्ष आसपास होतं. आपण आता आणून ह्या बैलाला आज आणून 2.5 वर्ष पूर्ण झालेत. आत्ता 5वा दात नुकताच पाडला आहे आपल्या बैलानं. आपण एक सध्या कमीत कमी 300+ गायी झालीत आपल्या बैलाच्या. आता गायी वेलेत एक 100-150 गायी आता येले त्या. त्यात एक 7-8 खोंड आणि 5-6 पाड्या मला बघायला मिळाल्या. चांगल्या पाड्या त्या, वस्तू चांगल्या झाल्या त्या, पैदास चांगल्या झाल्या. काल इथे एक नागजमध्ये एक पाडी चांगली होती, डारवाच्या मित्रांना घेतली पाडी, चांगली पाडी, पहिली पाडी होती ती राजाची. अजून एक 5-6 खोंड बी चांगले आहेत, पण अजून लहान आहेत, 2-2 महिन्याचे आहेत. पण सध्या तरी तोंड, गळा, अंगाची बॉडी, लांबी, उंची वासरं चांगले आहेत. तोंडाला 1 नंबर वासरं आहेत. आता बघूया इथून पुढं अजून 5-6 महिन्यानंतर काय काय त्यात बदल होते, काय होते पुढे बघायला मिळेल आपल्याला. उमेशांना एक विचारायचं आहे की मागे काही 1-2 वर्षामागे आम्ही चॅनलच्या माध्यमातून, कॅलेंडरच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना माहिती देत असतो की ज्याच्यामध्ये आपण लाईन ब्रीडिंग, क्रॉस ब्रीडिंग, इन ब्रीडिंग हे सांगण्याचा एक त्याच्यातनं प्रयत्न केला. आज आपल्याला बापलेख इथंच आहे, परत ह्याची तुमच्या दावणीला कालवड गाय जी आहे तर त्याची भाऊ बहीण हे पण नातं सध्या येथे आहे. तर आता बैलाचं वय 20 आहे. आता आपण असं म्हणतो की एखादा बैल संपत असताना किंवा त्याच्या शेवटच्या काळामध्ये त्याच्या लाईनमध्ये कसं एक स्ट्रॉंग त्याची पैदास घेतली डायरेक्ट त्याच्याकडून. तर लाईन ब्रीडिंग म्हणजे काय हे तुमच्या माध्यमातून आम्हाला थोडंसं सांगू शकता का? लाईन ब्रीडिंगचं दादा तसं सांगणं चुकीचं आहे हे माझं. पण ज्यावेळी बैलाचं वय संपेल त्यावेळी एकदा लाईन ब्रीडिंग केलं तर चांगलं, एवढंच सांगू शकतो मी. जास्त करून बाकीच्या या गोष्टी या इथं सांगणं उचित नाही मला. ठीक आहे. अण्णा, सध्या आपल्या बैलाचा व्यायाम, खुराक किंवा काय काय असतं याचं सर्व? खुराक आता 2 टाईम दूध, पांढरी मक्काचा भरडा, परत काट्याळ, गहू आणि शेंगपेंड 2 टाईम असते. आणि आठवड्यातनं 1-2दा बैलगाडीला 4-5 किलोमीटर जायचं, 4-5 किलोमीटर यायचं, असा व्यायाम चालू आहे सध्या. तसं झोपायचं म्हणजे अवताला झोपायचा व्यायाम पाहिजे, पण सध्या ह्या शेती कामातून तेवढा वेळ मिळत नाही, त्यामुळे आपण काय पुरेसा त्याला व्यायाम देऊ शकत नाही. आपण फक्त येऊन जाऊन फक्त गाडी झोपणे एवढा व्यायाम देऊ शकतो आपण त्याला. काका, मला तुम्हाला विचारायचं की आजपर्यंत आता तुम्ही तुमच्या काळात पण बरीचशी बैल चांगली चांगली सांभाळली. आता तुम्ही पाहता ही पुढची लोक कशा पद्धतीने सांभाळतात ते. तर जुन्या काळातला कुठला बैल की आजही तुमच्या लक्षात आहे की जो तुम्हाला आवडायचा, एखादा बैल आठवण एखादी? राजमुण्याचं त्याचं एक नाव होतं, कुठलं गाव माहिती? जरूर. जरूर. मालकाचं नाव काय त्या? विरगोंड पाटील. हिरगोंड पाटील जरूर. विलास पाटलांचं. परत त्याचबरोबर आटपाडीचे विलास आप्पा पाटील, त्यांचा पण बैल लई प्रसिद्ध होता. एखादा आता जुन्या काळामध्ये जी बैल ज्या पद्धतीची शरीरयष्टी किंवा ज्या पद्धतीची पाहायला मिळते ती आजही तशी
बैल पैदास होतात आहे का वासरं का नाही? पहिल्यासारखं होत नाही फायदा. मग का नाही होत याचं काय कारण आहे? असं हीच चाललं ना, घरपोच शिवायमुळे सगळं नुकसान व्हायला आलं सगळं. शेतकरी सगळे आळस करा आली. बैल कसला बी घरपोच शिवायला कसला बैल आणायचा, ते मालकान द्यावरती सोडायचा आणि मग ती बिल्डिंग बदलत चाललं सगळं. काय करायचं? मग आज मालकात त्या बैल आणतो काय, आणतच नाही ना. कसला बैल आणून दाखवायचं आपलं वासरू कसली व्हायला लागलं. पैदा असं आळस करायला शेतकरी. कष्ट नको आहे लोकांना. नको आहे. तुमच्या दादा पहिल्या माणसं बैल चांगला बघून नेऊन गाईला दाखवायचे. दादा पहिल्यांदा मी लहान होतो त्यावेळी 10-10 किलोमीटर 20-20 किलोमीटर 25-25 किलोमीटर माणसं चालत गाई घेऊन यायची. आता ती दादा राहिलं नाही, घरपोच सेवा चालू झाली आहे. माणसं बैल बघत नाहीत, क्वालिटी बघत नाहीत. फोन केला की बैल घेऊन येते, बैल दाखवायचं आणि जायचं. आपण काय कोणाला दादा उद्देशून बोलायचं नाही, पण माझं एक चांगल्या भावनेने सांगतो की शेतकऱ्यानं किमान कुठलाही बैल दाखवा, पण किमान एक 4 गोष्टी तर त्या बैलाला चांगल्या असाव्या. त्या एवढीच माझी इच्छा. असं बघून तिने बैल दाखवावं तर वंशावळ बैल वस्तू चांगल्या पैदास होत जातील. आता तुम्ही जसं म्हणताय की चांगला बैल दाखवला तर पैदा चांगली होईल, गाय पण किती महत्वाची आहे याच्यामध्ये? 100% दादा. गाय पण जेवढा बैल महत्वाचा तेवढाच गाय महत्वाची आहे. पण दादा जेवढ्या बैल महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा गाय महत्वाचा आहे नाही असं नाही. पण सगळ्या गोष्टी अशक्य आहेत. सगळ्या गोष्टी मनासारख्या होणे शक्य नाही. आता प्रत्येकालाच गाय चांगली मिळेल असं नाही. आई त्या गायला पण चांगला बैल दाखवला तर बैल वस्तू चांगली होती. ह्या हेतूतून करायची. आता गेल्या 8 वर्ष झाले आम्ही चॅनलच्या माध्यमातून चित्रीकरण करतोय, फोटो करतोय, शेतकऱ्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतोय. आज तुमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने पुढील काळामध्ये काय घडलं पाहिजे की जे अजून तुमच्या फायदेशीर राहील, शेतकऱ्यांच्या उपयोगाचं राहील गोष्ट? सगळ्यात महत्वाचं दादा, आपल्याकडचा जो बैल, ज्या बैलाची खरी वंशावळ माहिती असेल तर सांगणे हे लय महत्वाचं आहे सध्याच्या इथून पुढच्या काळात. बैल एका बैलाचा आणि सांगायचा हा बैल माझा त्या बैलाचा आहे, त्या बैलाचा आहे. उगाच जो बैल ट्रेंडिंगला आहे त्या बैलाचा माझा बैल आहे सांगण्यात ही सगळ्यात चुकीचं आहे. ही एवढी गोष्ट लवकरात लवकर बंद झाली पाहिजे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं झालं पाहिजे. आणि तुमच्या चॅनलनं खरोखरच खिलार क्षेत्राला मी बोलणं लय कमी आहे. मी किती जरी बोललो तरी ते कमीच आहे. तुमच्या चॅनलमुळे खिलार क्षेत्राला भरपूर दिवस चांगले आले एवढं सांगू शकतो. उमेश अण्णा, जसं तुम्ही म्हणले की बाबा ज्या लाईनचं बैल आहे तेच सगळ्यांनी सांगावं, हे जे तुम्ही उद्देशून बोलले, मला एक विचारायचं आहे की आता मागं बरेचसे शेतकरी किंवा यात्रामध्ये गेल्यावरती खिलार पालक भेटत असतात. ते म्हणत असतात की आता तुम्ही सांगितलं 300 गाई भरल्या, तुम्ही सांगितलं 300 गाई भरल्या, हे तुम्ही सांगितलं, पण तुमचे कुठं तुम्ही फोटो नाही टाकत आहे की बाबा आमच्या बैलाकडे ही गाय आली किंवा ती भरताना. तर काही शेतकरी पण असे म्हणतात आहे की गाय आणि बैल भरणं आणि ते चित्रण व्हिडिओच्या रूपात सगळ्यांसमोर मांडणं हे योग्य नाही. तर ह्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? अतिशय दादा चुकीचं आहे. पण ज्या माणसाने आपल्याला समजून एखादी चुकीची गोष्ट सांगायला पाहिजे तीच माणसं चुकीचं असं वागायला लागलं तर आपण लहान तोंडी मोठ्या घास घेऊन त्यांना काय सांगणं दादा आपण खरं आहे. ज्या म्हणजे ह्या क्षेत्रातल्या जुन्या जाणकार माणसाने आमच्यासारख्या नवीन माणसांना सांगायला पाहिजे बाबा तुम्ही असं करू नका, असं व्हिडिओ करू नका, असं व्हिडिओ करू नका. जर आज तीच माणसं जर तसे व्हिडिओ करत असतील तर आपण दादा त्यांना सांगण्यात काय मला वाटत नाही त्यात काय तथ्य असेल. ते त्यांनाच कळायला पाहिजे की बाबा गाईचा असले व्हिडिओ करून शेअर न करलेलं चांगलं. मंडळी, खरं तर हा प्रश्न विचारण्यामागे उद्देश हा पण होता, कारण आपण गाईला आपल्या आई समान मानतो. त्यामुळे ते फोटो ते काढा पण आपल्या स्वतःपर्यंतच ठेवा, ते लोकांपर्यंत किंवा सोशल मीडियावर तर जाणं योग्य नाही. तर त्या गोष्टीची काळजी आपण प्रत्येक जणांनी नक्कीच घेतली पाहिजे. निशान मानगावे साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारायचा. आजच्या घडीला ज्या पद्धतीचा बैल दावणीला आहे, खरं तर 2.5 वर्ष शेवटच्या टप्प्यातली किंवा बैलाच्या ह्या टायमिंगमध्ये भेटली, पुढील भविष्य काळात या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचं काम करण्याचा तुमचा विचार आहे? आपल्याला पुढं खिलारचं स्टँडर्ड कसं वाढवता येईल यासाठी काम करायचं चालूच केलं आहे सोडा. आणि तुमच्या माध्यमातून आता तुम्ही मायक्रोचिपचं एक काढलं आहे आणि आपण आता तुमच्या अनुषंगाने थोड्या दिवसानं तुमच्याबरोबरच मिळून आपण DNA ची एक प्रक्रिया चालू करायची आहे यात. आणखी हे जे खोटं बोलणं आहे की ह्या बैलाचं वासरू आहे, त्या बैलाचा बैल आहे, हे सगळं त्याच्यामुळं बंद होईल. आणि कसं पुढं नेता येईल, आता परवा आपण तुमच्या ते पुण्यामध्ये जो गौटेक एक्सपो झाला तो आपण त्यासाठी आलो होतो. पण त्यांनी त्यांचं ब्रीड किती वर आणले
गीर असू दे, कांक्रेज असू दे, पण खिलारला अजून त्या मानानं काहीच स्टँडर्ड नाही. आपण 10% आहे त्यांच्यापेक्षा अजून. मग आपण त्या मानाने कसं वर जाऊ यासाठी काम करायची खूप इच्छा आहे. त्या मानानं आता काम चालू केलं आहे आपण. येस, धन्यवाद मंडळी. खरं तर आत्ता हा मायक्रोचिपचा आणि पुण्यामध्ये नुकतंच एक गोटेक प्रदर्शन झालं, त्याला देखील जवळनं पाहण्याचा अनुभव आला. तिथे जनावरांचं प्रदर्शन नव्हतं, पण ज्या पद्धतीने समजा तिथं गुजरातची गीर असेल किंवा इतर कांक्रेज किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे जे गोवंश आहेत त्यांनी त्यांचे गोवंश कशा पद्धतीने उचलून धरलेले आहेत, ती कमतरता खरं तर आपल्या शेतकऱ्यांमध्ये ज्याचा अभाव आहे ती आपण दूर करून सगळे एकत्र येऊन कसा आपला देशी गोवंश, खरं तर उमेशांना आपण असं म्हणू की सगळ्या देशी गोवंशामध्ये, मी महाराष्ट्राचाच नाही म्हणणार, भारतातल्या सगळ्या देशी गोवंशामध्ये खिलारमध्ये सगळ्या गोवंशाचं नेतृत्व करण्याचं त्याच्यामध्ये सुंदरता, त्याची शिंग किंवा त्याची शरीरयष्टी आहे, हे आम्ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून जाणतो. उमेशांना एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव उमेश बसवेश्वर स्वामी, राहणार नागस, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9421535595. मानगळे साहेब, तुमचा मला phone अजून एक ह्यातनं अजून एक सांगायचं आहे की हे जर खिलार आपलं जर पुढं न्यायचं असेल तर सगळीजण मिळून ह्यात आलं पाहिजे. एकामेकाचं ह्यात जे पाय खेचणं चालू असते ते बंद झालं पाहिजे कुठं तर, आणि सगळीजण एकत्र आली तरच खिलारवर जाणार आहे आपलं. नक्कीच तो प्रयत्न खरं तर आपण सर्वजण चॅनलच्या माध्यमातून किंवा आपण सर्व एकत्रित माध्यमातून कसं काय शक्य आहे ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव ॲडव्होकेट निशांत काकासाहेब मानगावे, मुक्काम पोस्ट खंडेराजुरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. माझा मोबाईल नंबर आहे 9158386186. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण खरं तर स्वामी काका आपल्यासोबत आहेत, त्यांचं पण आपण विशेष कौतुक करूया. खिलार क्षेत्रामधलं सर्वात जुनं नाव कशा पद्धतीचं आहे, तुम्ही जर खिलार क्षेत्रात पिलं तर आवर्जून तुम्हाला त्याची माहिती ऑलरेडी असेल. काका, तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज दोन्ही तुमच्या मालकांचं की आज तुम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना बापलेक एकत्र आणून दाखवण्याचा हा प्रयत्न केला, त्याचं चित्रीकरण आम्हाला सर्व पाहता आलं. खूप खूप धन्यवाद मालक. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र